कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विभागातर्फे स्कूल कनेक्ट मोहिमेअंतर्गत शारीरिक शिक्षण आणि करिअर संधी या विषयावर कार्यशाळा झाली। विद्यापीठामार्फत खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि खेळाडूंसाठीच्या आर्थिक योजना याबाबतची माहिती कार्यशाळेत देण्यात आली। अथर्व देवण्णावर यांनी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग या विषयावर तर डॉक्टर सुशांत मगदुम यांनी खेळातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केलं। यावेळी डॉक्टर एम.एस. देशमुख, डॉक्टर टी.एन. चौगुले, डॉक्टर पी.टी. गायकवाड, सुभाष पवार, मनीषा शिंदे, विजय रोकडे, डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध जिल्हा प्रशिक्षक, खेळाडू आणि पालक उपस्थित होते। भारतीय दलित महासंघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील सावर्डी इथल्या दलित वस्तीमधील रस्ते आणि गटारींची दुरवस्था झाली आहे। मातंग वस्ती परिसरातील गटारीमध्ये जाणीवपूर्वक भराव टाकला गेलाय। सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। शिवाय डासांचा उपद्रव वाढलाय। ग्रामपंचायतीचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालंय असा आरोप करण्यात आलाय। या आंदोलनात अंकुश कांबळे, बबलू चौगले, संगीता कट्टे, दयानंद कांबळे, अनिरुद्ध कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। लिंगायत माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस आणि पुरस्कार वितरण सोहळा रविवारी झाला। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, माजी महापौर सागर चव्हाण, राजेंद्र माळी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष पत्रकार गुरुबाळ माळी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक बी.वाय. माळी यांना समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं। आनंदी माळी यांना आदर्श माता पुरस्कार आणि तेरवाड इथल्या सदाशिव माळी यांच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शिवाय सीताराम चौगले, ए.बी. माळी आणि महादेव चौगले यांना कृतज्ञता सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी अप्पासाहेब माळी, अनिल माळी, साधना माळी, वंदना माळी, राजाराम यादव, प्राचार्य जी.पी. माळी उपस्थित होते।